पुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 3 विषय आहे परिसर अभ्यास धडा 16वा ज्ञानेंद्रिय। सांगा पाहू, ताईचे डोळे बांधलेले आहेत तरीही आवाज कशाचा आहे हे तिने कसे ओळखले? सांगा बरं। डोळ्यांनी दिसते पण कानांनी ऐकू येते। डोळे झाकले तरी कान मात्र उघडे होते, त्यामुळे कानांनी ऐकून आवाज कशाचा आहे हे ताईने बरोबर ओळखलं। आता हे दुसरं चित्र बघा। ताईच्या हातात कोणकोणत्या वस्तू आहेत? बघा, ताईच्या हातामध्ये काय काय आहे बरं सांगा चित्रात? आंबा, फूल, गुलाबाचं फूल आणि चाफ्याचं फूल आहे, बरोबर। आता डोळे बांधलेले असूनही या मुलाने त्या कशा ओळखल्या असतील बरं सांगा? वासाने, बरोबर। डोळे बांधलेले असले तरी नाकाने आपल्याला विशिष्ट वास येतो आणि त्या वासामुळे त्या मुलाने त्या वस्तू ओळखलेल्या आहेत। दोघांचे डोळे बांधलेले आहेत तरी स्वेटर कोणता आणि बनियन कोणता हे या दोघांनी कसे ओळखले असेल? बघा, डोळे बंद असले तरी विशिष्ट प्रकारच्या वस्तूचे ज्ञान आपल्याला स्पर्शाने होते, म्हणून स्पर्शावरून या दोघांनी पण स्वेटर कोणते व बनियन कोणतं हे ओळखलेलं आहे। हा प्रयोग तुम्ही करून पहा आणि मोठ्या माणसांच्या परवानगीनेच हा प्रयोग तुम्ही करा। आता सांगा पाहू, कैरी कोणत्या रंगाची असते? अगदी बरोबर। आंबा कोणत्या रंगाचा असतो? मग आता हे तुम्हाला कशाने कळलं बरं सांगा? कशावरून कळलं? कोणत्या इंद्रियामुळे कळलं? डोळ्यांमुळे। कैरीचा रंग हिरवा हे डोळ्यांनी कळलं, आंब्याचा रंग पिवळा हे पण डोळ्यांनी कळलं। मिठाची चव कशी असते सांगा बरं? आणि साखरेची चव हे तुम्हाला कशामुळे कळलं? कशामुळे? जिभेमुळे कळलं, अगदी बरोबर। बघा, आता आपल्याला नवीन शब्द शिकायचा आहे। तो शब्द आहे ज्ञानेंद्रिय। म्हणजे काय? आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव। डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत। आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत। कल्पना करा, तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि पुढे खड्डा आहे, तुम्हाला तो दिसतो आहे, तुम्ही खड्डा टाळून पुढे जातात। जर खड्डा दिसला नसता तर काय झालं असतं? आपण खड्ड्यात, अगदी बरोबर, खड्ड्यातच पडलो असतो। तुम्ही घराच्या जवळ खेळत आहात, एकाएकी ढगांचा गडगड गडगड आवाज ऐकू येतो। पाऊस सुरू व्हायच्या आत तुम्ही घर गाठता। ढगांचा गडगड आवाज जर आला नसता तर काय झालं असतं? तुम्ही पावसात भिजले असते, आहे की नाही? आणि विजांची आणि ढगांच्या गडगडाटाची भीतीसुद्धा तुम्हाला वाटली असती। सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान होणे गरजेचे असते, त्यामुळे हालचाल करणे सोयीचे जाते। आपण सुरक्षित राहू शकतो। सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान आपल्याला कसे बरं मिळते? ते ज्ञान आपल्याला डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा करून देतात, म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय असं म्हणतात। आता सांगा बघू, या सगळ्या आकाराच्या वस्तू तुमच्या ओळखीच्या आहेत
आहे की नाही? हां, मग त्या आकारावरून तुम्हाला ओळखायचं आहे की तो आकार कशाचा आहे. पहिलं चित्र बघा, तो आकार कशासारखा दिसला तुम्हाला? व्हेरी गुड. दुसरा आकार गदा. तिसरा हां, धनुष्यबाणातलं नाही. चौथा, पाचवा पंखा, कुऱ्हाड. आणि चौथा त्याच्या पुढचा, त्याच्या पुढे आणि शेवटचं. अगदी बरोबर. आता तुम्ही हे चित्र ओळखा आणि त्याचा रंग सांगा मला. पहिलं चित्र ओळखा, संत्री. संत्र्याचा रंग कोणता आहे? केशरी. आणि टपाल पेटीचा रंग असतो लाल. कावळ्याचा रंग. आणि हे काय रे त्याच्या पुढचं? रेनबो. म्हणजेच काय? इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7 रंग असतात. त्याच्या पुढचं काय आहे रे? आकाश कंदील. त्याच्यात पण वेगवेगळे रंग आहेत. आणि शेवटचा आहे, त्याचा रंग सांगा. लाल. अगदी बरोबर आहे. आता पुढे पाहूया. डोळे. डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो. आपल्याला वस्तूचा रंग समजतो, आकार समजतो, वस्तू किती दूर आहे याचाही अंदाज आपल्याला डोळ्यांमुळे येतो. आता पुढे पहा. हे तुम्हाला करून पाहायचं आहे. म्हणजे वाघाचे पंजे हा एक नवीन खेळ आहे बरं का. वर्गातील सर्व मुलांवर आळीपाळीने राज्य येईल. ज्याच्यावर राज्य येईल त्याने फळ्याकडे तोंड करून उभं राहावं. हाताने डोळे घट्ट झाकून घ्यावेत. शिक्षकांनी इतरांपैकी 5 मुलं निवडावीत आणि त्या 5 मुलांपैकी एकेकाने आपल्या जागेवर बसून पुढील वाक्य मोठ्याने म्हणायचं आहे. म्हणजे वाघाचे पंजे. ज्याच्यावर राज्य असेल त्याने ते नीट ऐकायचं आणि आवाज कोणाचा ते बरोबर ओळखायचं आहे. उत्तर बरोबर आलं तर वर्गातील सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. 5ही वेळा बरोबर उत्तर देतील त्यांना शिक्षकांनी शाबासकी द्यायची आहे. हा खेळ आपण घेणार आहोत. आता पुढचा अवयव आहे कान. कानामुळे आपण ऐकू शकतो. मुख्य म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलते ते आपल्याला समजते. आवाज कर्कश आहे की मृदू ते कानांमुळेच समजते. कानांमुळे आवाज एखाद्या पक्ष्याचा आहे की प्राण्याचा तेही कळते. आवाज कोणत्या दिशेने येतो ते आपल्याला कानांमुळेच समजते. सांगा पाहू. हा आंबा खाऊ नको असे आई का सांगत आहे? आता बघा, हे चित्र बघायचं आहे. आता पुढचं बघा भाग. नाक. नाकामुळे आपण वास घेऊ शकतो. फुलांचा सुगंधी उदबत्तीचा वास आपल्याला नाकामुळेच येतो. हा कुबट वास आहे. या वासावरून समजते की खाद्यपदार्थ खराब झालेला आहे. हे आपल्याला वासावरून समजते. अशा वेळी आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो. म्हणजेच आई का सांगत होती हा आंबा खाऊ नको असे आई का म्हणत असेल? कारण तो आंबा कसा होता? खराब होता, सडलेला होता. म्हणून त्याच्या आईने सांगितलं की हा आंबा खाऊ नको. आता जरा डोके चालवा आणि उत्तर नीट ओळखा. उन्हाळ्याच्या दिवसात जवळपास कुठेतरी पाऊस पडत असेल तर ते घर बसल्या कसे समजते? आजूबाजूला पाऊस पडतोय हे आपल्याला कशावरनं समजते? पाऊस पडल्यानंतर छानपैकी मातीचा वास येतो आणि त्यावरून आपल्याला समजते की आजूबाजूला पाऊस पडलेला आहे. आवाज कोणत्या दिशेने येतो हे समजले तर त्याचा काय फायदा आहे सांगा बरं. कोणत्या दिशेने आवाज येतो हे आपल्या जर लक्षात आलं तर आपले खूप काही
तोटे जे असतात, नुकसान होणारं असतं ते आपल्याला समजू शकतं. एखादं वाहन येत असेल तर ते सुद्धा आपल्याला कळू शकतं. काय करावे बरे? घरात कुबट वास येत आहे, खाद्यपदार्थ खराब झाल्याचा वास येत आहे. अशा वेळी काय करावं? खराब झालेला पदार्थ शोधायचा आणि घराबाहेर फेकून, लांब फेकून द्यायचा, कचऱ्यात टाकून द्यायचा. आता पुढचा अवयव आहे, ज्ञानेंद्रिय आहे जीभ. जिभेमुळे आपल्याला चव कळते. साखर गोड असते, गुळ गोड असतो, कारलं कडू असतं. या चवी आपल्याला जिभेमुळे समजतात. कैरी आणि लिंबू आंबट लागतात, मीठ खारट लागते, हेही आपल्याला जिभेमुळेच कळते. मिरची खाऊन जिभेची आग होते, तोंड भाजते, म्हणून मिरची तिखट आहे असे आपण म्हणतो. बरोबर की नाही? आता तुम्ही हे करून पाहायचं आहे. बघा, अजून एक नवीन खेळ आहे बरं का. सगळ्यांनी नीट खेळ समजून घ्यायचा आहे आणि आपण नंतर तो खेळ खेळणार आहोत. 5 पांडव खोक्यात, नाव घ्या डोक्यात. हा एक नवीन खेळ आहे. यामध्ये काय करायचं बघा, 4-5 मैत्रिणी मिळून हा गमतीचा खेळ तुम्ही खेळू शकता. 1 पुठ्ठ्याचे खोके घ्या, एका बाजूला भोग पाडा. तुमचा हात जाऊ शकेल एवढे मोठे भोग हवे. भोकासमोर छोट्या छोट्या 5 वस्तू ठेवाव्यात. उदाहरणार्थ खोडरबर, एखादे नाणे, पेन्सिलीचा तुकडा, छोटासा खडा, चिंचोका अशा वस्तू असाव्यात. ज्याच्यावर राज्य आहे त्या खेळाडूने भोकात हात घालून एक वस्तू हातात घ्यावी आणि स्पर्श करून ती ओळखावी, तिचे नाव सांगावे, नंतर ती वस्तू बाहेर काढून सर्वांना दाखवावी. हा खेळ. आणि या खेळाचं नाव आहे 5 पांडव खोक्यात, 1 नाव डोक्यात. असा हा खेळ आहे. पुढचं ज्ञानेंद्रिय आहे त्वचा. त्वचेमुळे आपल्याला एखादी वस्तू गरम आहे की गार आहे ते कळते. एखादी वस्तू खरखरीत आहे की गुळगुळीत आहे हे सुद्धा आपल्याला त्वचेमुळेच कळते. आता पुढचं आहे हालचालींमधील ताळमेळ. आपण विविध कामे करत असतो. प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या हालचाली करतो. त्या करत असताना आपण एकाच वेळी अनेक अवयव वापरत असतो. या काकू काय करतायत बरं? शेंगदाणे भाजत आहे. एकाच वेळी त्या कोणकोणते अवयव वापरत आहेत? त्यांनी मान खाली वाकवली आहे, डाव्या हातातील चिमट्याने कढई धरलेली आहे, उजव्या हातातील उलटण्याने कढईतले शेंगदाणे परतत आहेत, डोळ्यांनी कढईकडे बघत आहे. शेंगदाणे नीट परतले जात आहे ना याकडे त्यांचे लक्ष आहे. शेंगदाणे खरपूस भाजले गेले की त्याचा खमंग वास येतो. तो नाक वासाला जाणवला की त्या गॅसची शेगडी बंद करणार आहेत. या सगळ्या हालचालींमध्ये ताळमेळ नको का? ताळमेळ नसेल तर चुका होऊ शकतात. शेंगदाणे परतताना सांडतील, नीट भाजले जाणार नाही, कच्चे तरी राहतील किंवा करपून तरी जातील. म्हणून कोणतेही काम करताना हालचालीमध्ये ताळमेळ नसेल तर कामात चुका किंवा घोटाळे होऊ शकतात. जरा डोकं चालवा आणि उत्तर शोधा. शिलाई मशीनवर कपडा शिवताना हालचालीतील ताळमेळ कसा साधला जातो? आता शिलाई मशीनमध्ये बघा, आता ह्या काकू शेंगदाणे भाजत होत्या. कोणकोणते अवयव वापरले ते सगळ्यांनी पाहिले. मग आता शिलाई मशीन चालवताना काय करावं लागेल? कशाचं काम आहे? डोळ्याचं, हाताचं, पायाचं, आहे की नाही? या सर्वांची कामं आहेत. हे जर लक्ष नसेल तर काय होईल? धोका निर्माण होऊ शकतो. शरीराच्या उणीवांवर मात. शरीराचा एखादा अवयव नीट काम करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला अडचणी येतात. डोळे व्यवस्थित काम करू शकत नसतील तर नीट दिसत नाही. कान व्यवस्थित काम करू शकत नसतील तर नीट ऐकू शकत नाही. असे असेल तर हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत. आपली कामे स्वतः करणे अवघड जाते. पण अशा अडचणींवर मात करता येते.
आपण दोष डॉक्टरांकडून उपचार केल्यावर नाहीसे होतात, हो की नाही. काही दोष जे असतात की नाही ते डॉक्टरांकडून उपचार केला की ते नाहीसे होतात. काही बाबतीत लोकांची मदत घेता येते. अनेक प्रसंगी विशेष साधनांची मदत घेता येते. पण स्वतःची कामे स्वतंत्रपणे करता येतात. नीट जर दिसत नसेल तर चष्मा वापरता येतो. अजिबात दिसत नसेल तर आवाज ऐकून हातांनी चाचपून आपली कामे करता येतात. अंध व्यक्तींना पांढरी काठी वापरताना तुम्ही पाहिले असेल. काठीच्या मदतीने ते समोरील वाटेचा अंदाज घेतात. आसपासच्या आवाजांचीही रस्ता ओळखण्यास मदत होते. भर रहदारीच्या रस्त्यावरूनही ते स्वतंत्रपणे चालू शकतात. ऐकू येत नसेल तर श्रवण यंत्र म्हणजेच कानाचं यंत्र वापरता येते. अजिबात ऐकू येत नसेल तर खाणाखुणांची भाषा वापरता येते. काही वेळा कानांची शस्त्रक्रिया करून ऐकायला येऊ लागते. आता समजा पायामध्ये दोष असेल तर खास बनवलेली वाहनेसुद्धा वापरता येतात. अडून राहावे लागत नाही. आता हे माहीत आहे का तुम्हाला? बघा, अरुणिमा सिन्हा 22 वर्षांची उत्तर प्रदेशात राहणारी मुलगी. एकदा रेल्वे गाडीतून प्रवास करताना तिची चोरांशी झटपट झाली. या झटापटीमध्ये ती डब्यातून बाहेर फेकली गेली. शेजारच्या रुळावरून दुसरी गाडी धावत होती. अरुणिमा त्या गाडीखाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी तिचा जीव तर वाचवला, परंतु त्यांना अरुणिमाचा एक पाय कापावा लागला. इस्पितळात असताना अरुणिमाला अनेक लोक भेटायला यायचे. प्रत्येकाला वाटायचे हिचे पुढे कसे होणार, पण तिने ठरवले की बिलकुल हताश व्हायचं नाही. काहीतरी करून दाखवायचंच. डॉक्टरांनी तिला कृत्रिम पाय बसवला. नवीन पायाची सवय होताच तिने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अपघातानंतर अवघ्या वर्षातच तिने हिमालयातील एक उंच शिखर सर केले. त्यानंतरच्या पुढच्या वर्षी एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखरही तिने सर केले. अरुणिमाच्या या गोष्टीवरून काय शिकायला मिळालं बरं? काय शिकायला मिळालं? कोणताही अवयव नसला, एखादा अवयव नसला तर खचून जायचं नाही. हिमतीने काम करायचं, आत्मविश्वास वाढवायचा आणि पुढे पुढे जात राहायचं. हे या अरुणिमावरून आपल्याला लक्षात आलं, समजलं. तिचा एक पाय गेला म्हणून ती काही रडत बसली का? नाही, तिने त्याच्यावर मात केली. आज आपण या पाठामध्ये काय शिकलो ते थोडक्यात समजून घेऊया. ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची माहिती समजते. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो, कानामुळे ऐकू शकतो, नाकामुळे वास घेऊ शकतो, जिभेमुळे चव कळते आणि त्वचेमुळे स्पर्श कळतो. काम करताना हालचालींमध्ये ताळमेळ असावा लागतो. ताळमेळ नसेल तर चुका होतात, आहे की नाही. एखाद्या अवयवात उणीव असेल तर कामे करण्यात अडथळे येऊ शकतात. अडचणींमुळे खचून जाऊ नये, कारण त्यावर मात करता येते. या पाठातून लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे, ती समजून घेऊया. हे नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या अवयवात दोष असला तरी त्यातून मार्ग काढता येतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपली कामे करता येतात. हे आपण या पाठातून शिकलेलो आहोत.